सोयगाव तालुक्यातील सावळतबारा ग्रामपंचायत कार्यालयासमोर गावकऱ्यांचं आमरण उपोषण सुरूच। हे उपोषण देवारी पहाटातील तीर्थक्षेत्र चक्रधर स्वामी मंदिराकडे जाणारा मुख्य रस्ता असून प्रवेशद्वारापर्यंत अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करण्याबाबत गावकऱ्यांतर्फे आमरण उपोषण सुरू आहे। उपोषणाला आजचा 5वा दिवस निघालाय, मात्र उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे। सावळतबारा आरोग्यवर्धिनी केंद्र विभागाकडून उपचार सुरू आहेत। आरोग्य विभागाकडून उपोषणकर्त्यांना सलाईन लावण्यात आल्यात। 2 उपोषणकर्त्यांची प्रकृती अति गंभीर आहे। तसेच एका उपोषणकर्त्याला अस्थमा दमाचा आजार असल्यामुळे त्या उपोषणकर्त्याची प्रकृती खूप गंभीर आहे, अशी माहिती उपोषणकर्त्यांकडून देण्यात आली आहे। तरी शासनानं प्रशासनानं याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। यासाठी लवकरात लवकर निर्णय घेऊन या उपोषणकर्त्यांची मागणी मार्गी लावण्यात यावी। हे अतिक्रमण आठवून देवारी फाटा ते चक्रधर स्वामी मंदिर प्रवेशद्वारापर्यंत त्वरित अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करण्यात यावा, अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे। सध्याला प्रशासनाने अनेक जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी केलेले आहे। तसेच जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे। या पावसामध्ये सुद्धा उपोषणकर्त्यांचं उपोषण सुरूच आहे। शासन प्रशासन या आमरण उपोषणाची कधी दखल घेणार असा प्रश्न संपूर्ण गावाला पडलेला आहे। या अतिक्रमण हटाव मोहीम रस्ता मोहिमेला पूर्ण गावकऱ्यांचा पाठिंबा असल्याची प्रतिक्रिया गावकऱ्यांनी दिली। हे जे आमरण उपोषण सुरू आहे, हे नेमके कोणत्या मुद्द्यावर आणि कितवा दिवस आज काय सांगाल या उपोषणासंदर्भात? हे उपोषण जे आज मला वाटतं 6वा दिवस आहे ना, 6वा आहे ना, 5वा दिवस। हे 5वा दिवस आहे आणि हे उपोषण हे एक सामाजिक उपोषण आहे आणि हे पूर्ण गावाकरता उपोषण करता लेकरं जे इथं आज 5 दिवसापासून उपाशी तपाशी बसलेले आहे, हे त्यांच्या जीवाची पर्वा न करता इथं हे संघर्ष करताय। हे फक्त त्यांच्या काही त्याच्यात स्वार्थ नाही, हे पूर्ण गावासाठी आणि विशेष म्हणजे आमचे चक्रधर स्वामीचं इथं मोठं मंदिर आहे सावळतबारामध्ये, जे की तिथं पूर्ण भारतातून पूर्ण महाराष्ट्रातून काही विदेशी लोक इथं दर्शनासाठी येतात। तर जो मुख्य रस्ता आहे मंदिराला जाणारा रस्ता, त्याच्यावर काही लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे। ते अतिक्रमणासाठी हा लढा आहे। हा लढा कोणा पार्टीशी, कोणा समाजाशी, कोणा एखाद्या व्यक्तीशी नाही। शासनानं दिल्याप्रमाणे नकाशावर 50 फीट रस्ता आणि पूर्वीचा 12 फीट गावठांचा जो रस्ता आहे, असं एकूण 62 फीट रस्ता तिथं आहे। पण सध्याच्या स्थितीमध्ये तिथं जास्तीत जास्त 7 ते 8 फीट रस्ता आता उपलब्ध आहे। तर यांची मागणी आहे, यांची मागणीला आमच्या पूर्ण गावाचा पाठिंबा आहे। लहान बाळ असो, म्हातारा माणूस असो, महिला असो, कोणी असो, प्रत्येक समाजाचा माणूस असो, त्यांचा पूर्ण ह्या लोकांना उपोषणकर्त्यांना पाठिंबा आहे। तर आमची सगळ्यांची गावाची एकच विनंती आहे की शासनानं त्याच्यावर त्वरित लक्ष घालून तो रस्ता मोकळा करून आम्हाला तिथं खुणा काढून द्याव्या आणि तो रस्ता गावकऱ्याच्या ताब्यात द्यावा। त्याच्यानंतरच हे उपोषण सोडण्यात येईल। तिथूनच मंदिरावर जायचा रस्ता आहे। तर तिथं प्रशासनाचं काय म्हणणं आहे याच्यावरती? प्रशासनाचं काय म्हणणं? प्रशासनानं आम्हाला वेळ दिलेला आहे सोमवारपर्यंत। सोमवारी ते खुणा काढून द्यायचं म्हणतं, आता बघू। त्यांनी जर आम्हाला ते करून दिलं व्यवस्थित, सगळं आमच्या ग्रामपंचायतीच्या ताब्यात खुणा वगैरे करून दिल्या, ग्रामपंचायतला जर इंटिमेशन दिलं की तुम्ही यांना नोटीस काढा आणि अतिक्रमण काढून द्या, तर हे लोक उपोषण सोडायला तयार आहे।